भात म्हटलं की प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण एक भात असा आहे जो सगळ्यांना आवडतो, तो म्हणजे महाराष्ट्रीयन मसाले भात. आज आपण बघणार आहोत मसाल्यांचा सुगंध आणि भाताचा स्वाद भरलेली पारंपरिक रेसिपी. चला तर मग सुरू करूया हा स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मसाले भात रेसिपी. तर व्हिडिओ नक्कीच बघा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे त्यासाठी काय करायचं आहे, आधी कुकर ठेवायचं आहे. आपल्याला हा भात कुकरमध्ये बनवायचा आहे. तर कुकर ठेवायचं आहे. कुकरमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत आणि थोडे खडे मसाले आहेत. म्हणजे तुमच्या घरात जे बी खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. आता मी इथे एक तेजपत्ता घेतला आहे, 2 इलायची, 2-3 लवंगा आणि 3-4 काळी मिरी. नंतर याच्यात अर्धा चम्मच हिंग टाकून घ्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे छान सर्व तडतडल्यानंतर याच्यात 1 वाटी कांदा टाकायचा. हा कांदा मी मोठाच कापला आहे, म्हणजे 2 कांदे मी मोठे कापून घेतलेत. आता आपण मसाले भात बनवतो किंवा खिचडी बनवतो, त्यामध्ये आपण मोठ्या भाज्या कापून टाकल्या तरी चालतं, कारण बारीक कापून टाकलं तर ते गाळा होतं, म्हणून आपण मोठं कापून टाकायचं आहे. तर इथे मी मोठा कांदा कापला आहे आणि त्याला तेलामध्ये टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक मोठं टमाटर मोठंच कापून घेतलं आहे. आता हे पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला तेलात ना थोडंसं नरम होईपर्यंत फ्राय करायचं आहे. बघू शकता थोडंसं नरम झालेलं आहे. आता इथे 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या मी ठेचून घेतल्या आहेत आणि थोडीशी माझ्याकडे फ्लावर होती म्हणून मी ती टाकली आहे. तुम्ही अजून भाज्या याच्यात ॲड करू शकता, म्हणजे गाजर, शिमला मिरची, फ्लावर, वटाणे, हे सर्व भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता. इथे मी थोडीशी मिरचीची पेस्ट टाकली आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. आता इथे आपल्या घरातील बेसिक मसाले, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मसाला. ते छान सर्व मिक्स करायचं आहे. आता आपल्याला कधी काय होतं, कंटाळा येतो पूर्ण जेवण बनवायला किंवा खायला पण कंटाळा येतो. तर असं वाटतं काहीतरी हलकं फुलकं करून खायला पाहिजे, तर नक्कीच अशा प्रकारे मसाले भात करून बघा, खूप छान होतो. आता इथे मी ना 1 वाटी छोटी सोयाबीन टाकली आहे. त्याला मी 10 मिनटं भिजत ठेवली होती आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे. आता माझी आई ना असा भात बनवायची आणि आम्हाला शाळेला जाताना टिफिनला द्यायची. तर ती माझ्या आई जसा बनवायची ना मसाले भात, मी तसाच बनवत आहे. माझ्या याच्यात शेंगदाणे टाकायची, सोयाबीन टाकायची. म्हटलं मी पण तसाच बनवते आज, म्हणून मी आज तसा महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात बनवत आहे. तर इथे मी शेंगदाणे, सोयाबीन टाकून आता हे सर्व मसाला आपल्याला थोडा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे छान. आणि इथे मी 2 कप तांदूळ घेतलेत. हे बासमती तुकडा तांदूळ आहेत, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. इथे मी साफ करून 2-3 पाण्याने या तांदळाला धुवून घेतलं आहे. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून याच्यात टाकून घ्यायचे. पाहिजे तर तुम्ही 10-15 मिनटं तांदूळ भिजत घालून पण याच्यात टाकू शकता. त्याच्याने खूप छान होतो, अजून टेस्टी होतो अजून, आणि असा खुललेला भात बनतो, मोकळा. असा पण मोकळाच बनतो, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता याच्यात हे तांदूळ टाकून ह्याला छान मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि 2 कप मी तांदूळ घेतलेत. तर आता 2 कप तांदूळ आपण याच्यात शेंगदाणे, सोयाबीन, आज मसाले सर्व टाकले ना, तर आपल्याला 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. तर तांदूळ कसे त्यानुसार पाणी लागतं. तर मी ते 2 कप तांदळाला 3 ग्लास पाणी टाकलं आहे. आता छान याला एकजीव म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव म्हणजे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी इथं कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेत आहे. 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आहे. बघू शकता कुकर थंड झालं आहे. लगेच झाकण खोलायचं आहे. थंड म्हणजे सिटीतली हवा जाईपर्यंत एवढं थंड होऊ द्यायचं आहे. झाकण खोलून बघू शकता किती छान दिसत आहे हा मसाले भात, आणि सुगंध तर एवढा सुटला आहे ना, मला लहानपणीची आठवण आली आहे असा भात बघून. खूप छान झालेला आहे हा भात, महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात. तुम्ही याला रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा कधीही बनवून खाऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे, तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा. बघू शकता किती मोकळाफट झालेला आहे आणि टेस्ट एवढी चविष्ट झाली आहे, सुंदर झाली आहे. वास तेवढा, सुगंध एवढा भारी सुटला आहे, पूर्ण घरभर सुगंध सुटलेला आहे या पुलावचा. तुम्ही याला पुलाव पण बोलू शकता. तर महाराष्ट्रीय पद्धतीने मसाले भात
माझा रेडी झालेली आहे ही रेसिपी। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।